कोणताही प्रादेशिक भेद न करता समन्यायी पाणी वाटपाची सरकारची भूमिका आहे। समन्यायी पाणी वाटपासाठी समन्वयानं मार्ग काढले जातील असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी ठरवलेलं 65% सूत्र महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन समितीच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अभ्यास गटानं बदलून 58% ठरवलं। हे अन्यायकारक आहे असं सांगत हे सूत्र बाष्पीभवनाच्या प्रमाणानुसार ठरवावं अशी मागणी दानवे यांनी केली। मात्र या संदर्भात अंमलबजावणीची सगळी प्रक्रिया महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण करत असून सरकारचा यात हस्तक्षेप नाही असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। गोदावरीच्या तुतीच्या खोऱ्यात पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले। राज्यात जीर्ण झालेल्या आणि वहनक्षमता कमी झालेल्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी नाबार्डच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपयांचा निधी उभारणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। गृह पुनर्विकास प्रकल्प उभारण्यात जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या विकासकांवर कारवाई केली जाईल। तसंच म्हाडा किंवा SRAची फसवणूक करणाऱ्या विकासकांना काळ्या यादीतून बाहेर काढलं जाणार नाही असं मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितलं। अशा प्रकल्पांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन केला आहे। हलगर्जीपणा आढळून आला तर त्या विकासकावर त्या क्षणी कारवाई केली जाईल असं देसाई यांनी सांगितलं। ठाण्यामधील घोडबंदर मार्गाला समांतर उभारण्यात येणाऱ्या खाडी किनारा मार्गासाठी नियमबाह्य कंत्राट देण्यात आल्याचं सांगत हे कंत्राट रद्द करावं अशी मागणी भाजपा सदस्यांसह विरोधकांनी विधान परिषदेत केली। मात्र कोणतीही अनियमितता या प्रकल्पात झालेली नाही असं मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं।